यशोमती ठाकूर येत्या 6 महिन्यामध्ये भाजपमध्ये येतील असा दावा केला रवी राणांनी। निवडणुकीआधी तिवसा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटासाठी अनेकदा त्या फडणवीसांना भेटल्याचा दावाही राणांनी केलाय। त्यांचा दावा यशोमती ठाकूर यांनी फेटाळून लावलाय। त्यांना नाटक आणि नौटंकी करायची सवय असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला। त्यांनी मध्ये बोलल्या होत्या की मला या दिवशी तिकीट पाहिजे। इलेक्शनच्या आधीसुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे। पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते, म्हणून थोड्याशानं ते सटकलं आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की यशोमतीताई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील। आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे। अफवा, गोंधळ, नाटक, नौटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय आहे। असं आहे, तुमचा पक्ष नेमका कोणचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे। आजची वस्तुस्थिती ही आहे की भाजपनी त्यांचा पक्ष रवी राणा, नवनीत राणाच्या खुटाले बांधलेला आहे। आता राहिला विषय माझा, मी जन्मली इथे, मरणार इथेच आहे। सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे आणि तुम्ही जी गुंडागर्दी, दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।